नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत मायमोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. आमदार विधानसभेत येतात लोकांचे प्रश्न मांडपाक. अचकीत अधिवेशन तहकूब करून 21 बिलां दवरली कुपत. परतून घेवपाक लाय अधिवेशन. विरोधी आमदारांचे राज्यपालाक गाराणे. गोवा फॉरवर्डाक नेगार गेले युरीचे सेटिंग उतर. किन्यान ना अशें निखालस म्हटलें ना विजय सरदेसायान. मिडियाक दिलें स्पश्टीकरण. पुणे चल्ल्या बेकायदेशीर नुस्तेमारी. भाड्यान रावतल्यांच्या कारवायांक लागून थळाव्यांचेर उपासमारीची पाळी. पुणेकारांनी उक्तायलो भय. आनी आतां खबरो विस्तारान. आमदार विधानसभेत येतात ते लोकांचे प्रश्न मांडपाक. पूण गोंय सरकारान अचकीत अधिवेशन तहकूब करून 21 बिलां कुपत दवरली. गोंय सरकाराक परतून अधिवेशन घेवपाक लावचें विरोधी आमदारांनी राज्यपालाक गाराणें घातल्या. विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमाव बरोबर हेर विरोधी आमदारांनी राज्यपाल अशोक गजपती राजू हांकां निवेदन भेटयलें. गोंय सरकाराक परतून अधिवेशन घेवपाक लावचें अशें विरोधी आमदारांनी राज्यपालाक गाराणें घातलें. त्या उपरांत मिडिये कडेन उलयतना आमदारांनी सांगलें, गोंयच्या राजकी इतिहासांतलो हो काळो दीस मानचो पडटलो. कित्याक तर शेजारच्या राज्यांनी कोड ऑफ कंडक्ट लागल्यात, पूण अधिवेशनां बंद दवरली ना. गोंय सरकारानच ही संविधान विरोधी करणी केल्या. आयकात युरी आनी विरेशाक. आनी तितून आमी पयलो जो आमचो डिमांड घातलेलो आसा तो अंडर आर्टिकल 175 की तुमी एक तर स्पेशल असेंब्ली सेशन घेवचें जितून आयज जे आमकां बुलडोज केल्लें आसा. तुमी पळयता की असेंब्ली सेशन टोटली बुलडोज करून उडयलें. आमची बिलां जी आसा 21 बिलां आसा ती एकूय बील तेच्यान प्रायवेट मेंबर बी इंट्रोडक्शन स्टेजीर बसून हाडपाक दिवना. जे आमकां प्रॉमीस केल्लें जेन्ना आझाद मैदानाचेर हांव आसलो तेन्ना म्हाका प्रॉमीस केल्लें की बील हाडपाचें शॉर्ट डिस्कशन 39A आसा तें आमी दितले म्हणून तेंय तेंच्यान दिवना. सो हें सगळें आमी ऑनरेबल गव्हर्नराक सांगलेलें आसा. तशेंच ऑनरेबल गव्हर्नराक आमी तेंय सांगलें जे त्या दिसा TCP डिपार्टमेंटान जालें जे मॅन हँडलिंग जाली तेंय हांवें तांकां एक्सप्लेन केलें की कित्याक लागून हें घडटा गोंयान आयज अशे तरेन आमी बींग आमदार जेन्ना असेंब्ली सेशन जेन्ना कॉल आउट करता त्या टायमार अशें आमकां मॅन हँडल डिपार्टमेंटाच्यान करतात. ते जावन आतां तुमी पळयलां आसतलें असेंब्लीन बसून सेम जालें. आमकां सगळ्यांक मार्शल आउट केलें. आमचो डिमांड जे आसली बिलां घेवची एवरी टायम 2-3 वेळा आमकां मार्शल आउट केलें. परत लास्ट दिसा आमकां पयरच्या दिसा परत आमकां टोटल जेन्ना बजेटाचेर आमी सांगताले की बजेट जें आसा तें तुमी वोट ऑन अकाउंट घेयात फुडें व्हरा म्हणून तरी असेंब्ली कटेल करपाक दिवनाका म्हणून. कित्याक बाकीच्या स्टेटीन असेंब्ली चालू आसा तरी पूण हो सरकार जो डिक्टेटोरियल सरकार जाल्लो आसा हो सालाजार शाही म्हणटा. हांव प्रत्येक वेळा हेंच म्हणटा की हो सरकार जो आसा तो सालाजार शाही जाल्लो आसा. तांकां फक्त कशें बुलडोज करपाचें कशें काबार करपाचें आनी जो आमच्या लोकांचो विशय आसा गोंयकारांचो विशय जे आसा आयज तुमी पळयता जाग्यांचे विशय सगळ्यांकून चड आसा. उदकाचे विशय सगळ्यांकून चड आसा. हे विशय जेन्ना आमी घेवपाक वयता ते विशय बंद करपाचो म्हटल्यार कशे भशेन हांकां थांबोवपाचो प्रयत्न सरकारान केल्लो आसा. तशेंच लेजिस्लेटर म्हटल्यार आमी सगळे हांगा आमदार जे आसा ते लेजिस्लेटर आमची पयलो जो हक्क आसा तो असेंब्लीन आसा. आनी असेंब्लीन ज्या तरेन घडपाक जाय आनी ज्या तरेन असेंब्ली चलपाक जाय ही आयज गेले ती 4 वर्सां आमी पळयता की 4 वर्सांनी सामकीच कमी म्हटल्यार खंयच्याच स्टेटीन तितले कमी असेंब्ली सेशन जायना. सगळे स्टेटीन आपआपल्या रितीन जाता तितले असेंब्ली सेशन जाता. पण एक एक्सक्यूज बायपोलाची घेतली आनी ही असेंब्ली परत कटेल केली आनी फुडें आमकां असेंब्ली येतली बसून कांयच खबर ना. सो युरी सांगता सकाळी सभापतीन सांगलें हाऊस इज सुप्रीम. कोड ऑफ कंडक्ट लागला हें ताका बेस बरें खबर आसलें. पूण उपरांत आपलेच नेम मोडून तेणे विधानसभा तहकूब केली. कर्नाटक, त्रिपुरा, नागालँड, गुजरात आनी महाराष्ट्र ह्या राज्यांनी पोटवेंचणुको जातात तरीक तेंच्यांनी अधिवेशनां चालूच दवरल्यात. टोल दी ऑनरेबल गव्हर्नर ज्या पद्दतीन स्पिकरान सुरवातेक सांगलें की अंडर 209 द हाऊस इज सुप्रीम आनी सकाळीं जेन्ना तेणें ताका खबर आशिल्ली कोड आहा सगळे आहा सेशन वॉज ऑन आनी त्या वेळार लिस्ट ऑफ बिझनस ऑलरेडी वॉज दे फॉर द होल डे. बट स्पीकर समहाव कटेल दी असेंब्ली वायोलेटिंग हीज ओन रुलींग. सकाळीं एक रुलींग दिल्लें. आतां हें जे मॉडल कोड ऑफ कंडक्ट आहा हेजें ज्युरिस्डिक्शन बेजिकली एंड्स एट पोंडा ओ साऊथ गोवा नॉट एट दी असेंब्ली गेट्स. हें आमी ताका सांगलें. द लाफिंग पार्ट today how mockery of governance has happened.
or murder of democracy is Karnataka, Tripura, Nagaland, Gujarat and Maharashtra. All are facing by-election and all their sessions currently are on. Anik, very specifically when I say आज तेमी अप्रोप्रिएशन जे बिल पास केला हे वायलेशन ऑफ आर्टिकल 202 and 203 30,190 कोटीचे हे बजेट जेन्ना पास करता विदाउट a debate violates the constitutional principle. But when code of conduct was in force, Tripura presented the budget. Nagaland also is called for the session from to resume from 26 March. So ह्या सगळे जाग्यार जरी तर चोयल्यार we have basically why only Goa? Portuguese गेले, we are not under the Portuguese influence. Are we not part of the constitution? Are we not part of India? Are we different? Are we another country? म्हाका दिसता आज जेन्ना कोट्यांनी रुपयाचे हे बजेट सेशन पास केले, forget vote on account. Entire, this is murder of democracy. This is a black stain. Never in the history has something like this happened. We have asked the Honorable Governor to call his counterparts. मुखेलमंत्रीन फोन फडणवीसा मारपाक जाय आसलो, त्रिपुराच्या मंत्र्याक मुखेलमंत्रीक मारपाक जाय आसलो. अरे तुम्ही फायनान्स आख्खे बजेट प्रेझेंट करता जेन्ना कोड ऑफ कंडक्ट आहा. दिस इज अ ब्लॅक डे. टुडे हे सगळे जरी तर चयल्यार प्रयास आसलो 21 जी बिलां आसली. आमी right from day one we were consistent that these bills should be listed. It started right from the day by Viresh Borkarache jenna when there was that episode in the TCP department when his hunger strike मुखेल मंत्रीन सांगले, स्पीकरान सांगले, हेजेर हावजान तुम्ही उलय, हावजांनी बिलां घाला. आमी त्या वेळार सांगलोले की हे सगळे टाइम पास करता म्हणून. सगळ्या विरोधकांक सभाघरा भायर काडले, पूण विरोधकां मदलो एकूच विजय रावलो आनी तेणें आपलें मत मांडलें. तेका विरोधी पक्ष फुडारी युरीन नांव घेनासतना सेटिंग केलें अशें उतर वापरल्यान गोवा फॉरवर्डान दुख्ख उक्तायलां. फोंडेचे पोटवेंचणुकेक लागून वेंचणूक आयोगान आचारसंहिता लागू केल्या. हे फाटभुंयेर विधानसभा अधिवेशन स्थगीत केलें. विरोधकांनी लेखानुदान सादर करात अशें मागलें. सभापतीन मानून घेतलें ना म्हूण सगळे सभापती म्हऱ्यांत गेले. सभापतीन आमदारांक भायर काडले. विरोधक भायर आसतना अर्थसंकल्पा सयत हेर सगळ्यो खात्यांच्यो मागण्यो विनियोग विधेयक चर्चा करिनासतना मंजूर केलें. विजय एकलोच भितर रावलो आनी आपलें मत मांडलें. पूण भायर मिडियाक प्रतिक्रिया दितना युरीन म्हटलें सरकारा बरोबर सेटिंग करपी कांय कमांडर आसात. तेचेरच गोवा फॉरवर्डान ही प्रतिक्रिया दिल्या. त्या खातीर एखादो आरोप कोणाचेर जाता आनी तो सुद्दां विरोधी पक्षाचेच मनीस सेटिंग म्हूण करता तेन्ना भावानो दुख्ख जाता. कारण 14 वर्सांचो अनुभव हावजां भितर आसलो तो एकमेव विरोधी पक्षां भितर आसलो तो आमचो आमदार. ताणें सत्ताय भोगला आनी विरोधकांकय भितर रावलो. ताणें हावजां भितर रावन कित्याक रावलो आपूण हावजां भितर हाजें स्पश्ट तेणें आपल्या व्हिडिओ म्हणजे एसेंब्ली भितर सांगलें. हांव जस्ट तो व्हिडिओ प्ले करता फक्त कळपा खातीर. तुमी तो व्हिडिओ 1 मिनटा खातीर मुद्दम आयकोचो आनी आयकले उपरांत तुमी म्हाका सांगचें खंय आमचो अध्यक्षाचो सेटिंगाचो प्रश्न येता तो. 2013 स्पीकर सर आम्ही आमदार असताना अशेंच सिच्युएशन अरायज जाल्ली. तेन्ना स्पीकर सर फूल बजेट प्रेझेंट जावपाचें आसलें पूण कट शॉर्ट करचें पडलें बेगीन. तेन्ना मनोहर पर्रीकारान वोट ऑन अकाउंट घेतलो आनी वोट ऑन अकाउंट घेवन 4 म्हयन्या खातीर पास केलें आनी मागीर आमी सगळे डिमांडाक जे उलोवंक शकताले ते आमी मागीर उलयले. आवाज हांवें रावला, हांव तुमकां जॉईन जायना, हांव इतल्या खातीर रावला तुमकां याद करून दिवपाक कित्याक ते सगळे नवे आहा, फर्स्ट टायमर आहा. देर इज अ प्रेसिडेंट इन दीस हाऊस that in an extraordinary situation like this that has arisen, we could have adopted the route of vote on account, which we are not adopting, and as a result of which we are doing injustice to the opposition who are going to come up with demands to allow you to pass your grants. We move cut motions to stop you from passing your demands so that our issues are solved and our issues are financially redressed. So right question विचारप, तुमचे राईट कोणाक उत्तर करेक्ट दिवप ताजे मनात डायरेक्ट करप हे जायना स्पीकर सर. ताजे खातीर हांव मागता थोडी अकाउंटेबिलिटी दवरात, वोट ऑन अकाउंट करा
बजेट फूल पास करनाकात. हांवूय बी आतां ओपोजिशनान आसा आनी तुमी वोटर अकाउंटर आयकता जाल्यार हांव हांगा बसता, ना जाल्यार म्हाकाय तांचे बरोबर वॉकआउट करचो पडटलो, कित्याक तुमी फूल बजेट पास करता तातूंत हांव ओपोजीट. आयकलो न्ही. आतां काल एक म्हाका दिसता गोवन रिपोर्टर आसा काय खबर ना, गोवन रिपोर्टरान एक प्रश्न केलो वेंजी बाबा. विजय सरदेसाय म्हणटा म्हण तुमकां ज्ञान ना म्हण. हातूंत ताणें खंयच ज्ञान ना ह्या शब्दाचो उपयोग केला. ते नवीन आसात, तांकां खबर ना आनी ज्ञान ना हातूंत भितर फरक आसता भावानो. पत्रकार भावान हाजी एक जाणविकाय आपल्या स्वता भितर दवरची. वेंजी जेन्ना प्रश्न केलो ना, साहजीक वेंजी तेजी रिएक्शन जावप. पण जेन्ना आपूण एखादो प्रश्न विचारता जबाबदार पत्रकार भावांनी एक तकल्यांक दवरपाक जाय. मागीर तातूंतल्यान कितें जाता, हो कितें तरी उलयता तो उलयता आनी तातूंत भितर मागीर झगडी लावन पडटा. पत्रकार भावांची एक जापसालदारकी जाता, कारण तुमी चवथो पिलर म्हण आमी पळयतात लोकशाही भितरलो. अशेंच घडटगीर आमकांय दुख्ख जाता. जेन्ना 14 वर्सांचो आमदार विधानसभे भितर आसा, जर कायदो कितें जर तो सांगना जाल्यार तेच्या नानाचो ताजो एक्सपिरियन्साचो कितें उपयोग जालो. तो थंय वोट ऑफ अकावंट मागपाक रावतालो. आनी खरें म्हळ्यार सगळ्या विरोधी पक्षांनी थंय रावपाक जाय आसलें. वॉकआउट करून वचप हें सोल्युशन न्हू भावानो. विधानसभे भायर आमकां सदांच उलोवपाक मेळटा. विधानसभे भितर प्रामुख्यान प्रश्न मांडप, खास करून लोकांच्या जनतेचे प्रश्न मांडप आनी लोकांच्या प्रश्नाची जापो सरकाराक दारेर धरून घेवप, ही आमची जापसालदारकी, ही एक विरोधी पक्षाची जापसालदारकी. तेंच काम फाटल्या 14 वर्सां आमचो अध्यक्ष करता. आनी हातूंत भितर सेटींग जेन्ना म्हणटा तेन्ना बेकायदेशीर नुस्तेमारीच्या वावराक लागून कुणेच्या थळाव्या नुस्तेकारांचेर काळ येयला. संवसारीक पारंपारीक नुस्तेमारीचेर संकट आयला. बिगर गोंयकारांच्या अतिक्रमणाक लागून पारंपारीक नुस्तेमारीचेर हावळ येयलो असो भंय लोकांनी उक्तायलो. कुणय भायले लोक 5 किलोमीटर मेरेन पातळिल्ली व्हड जाळी वापरून नुस्तें धरतात. तेका लागून थळाव्यांचेर काळ येयला. थळावे लोक चडशे नुस्तेमारीचेरच पोट भरतात. ते सध्याक सुक्यार पडल्यात. पुलिसांनी आदी कारवाय करून लेगीत बेकायदेशीरपणान नुस्तें काडप चालूच आसा. तरीकय पुनरावृत्ती जायतच आसा. देखून थळावे लोक अस्वस्थ जाल्यात. आमचे दर्यान गेल्लेले तेन्ना थंय हे जे मायग्रंट्स जे नुस्तेकार आसा, जी रावंड व्हडी घेवन येता, ते थंय खूब जाण येयल्लेले बोटी घेवन आनी ती रावंड व्हडी घेवन येयलेले. आनी आमचे जे नुस्तेकार आहा ह्या भावांनी तांकां थंय विचारलें तेन्ना हे तेंच्या आंगार येयले मारपाक. तेन्ना तेंच्यांनी पुलिसेक फोन लायलो आनी पुलिसेक आपयले. आनी तेच्या नंतर पुलिसांनी त्यो बोटी थंय धरल्यो आनी तांकां हांगासर पुलीस स्टेशनार हाडले. हे जेन्ना नुस्तेकार जे मायग्रंट जे आहा हे इलिगली थंय एक्टिविटी करता, जे नुस्तें मारता, हे येता तेन्ना व्हडल्यो काटाळे घेवन येता. म्हळ्यार जी बाणस्तारच्यान ती फोंडे पावता इतलेच लांब सुमार तेंचे काटाळे आसता आनी हे येवन अशें नुस्तें मारीत आसता. नुस्तें मारलेल्या कारणान आमच्यो ज्यो नुस्तें पारंपारीक नुस्तेकार आहा हांकां नुस्तें थंय मेळना. म्हळ्यार एक कसलें बारीक जे कुसून नुस्तें आहा तें पसून मारता, हे कांयच विचार करिना. आनी आयज आमी हांगासर येयल्या म्हळ्यार कित्याक तर फिशरीज डिपार्टमेंट जे आहा हांकां सांगलेलें आमी की हेंच्यो बोटी ह्यो सीज कर. आजून पर्यंत तेंच्यांनी एक्शन कांयच घेवना. हेचे पयलू आमी कंप्लेंट दिलेली, 29 जानेवारीक कंप्लेंट दिलेली, तेजेरूय फिशरीज डिपार्टमेंटाक कांय एक्शन घेवना. हेचे पयलू असोच एक इन्सिडेंट जाल्लेलो की एक 3-4 म्हयने पयलू जेन्ना आमचे भाव नुस्तें हाती गेल्लेले तेंच्यांनी तांकां विचारलें की बाबा तुमी कित्याक हांगा नुस्तें मारता. तेन्ना हे बाणस्तारच्यान गाडयो घेवन 2 बोलेरो घेवन 25-30 लोक येयले आनी तलवारी सुरयो घेवन आमच्या गांवच्या नुस्तेकारांक मारपा येयले. असो रातचे 2 इन्सिडेंट जालो. आजुनूय आमचे कडेन एक टायम व्हिडिओ आसत, हांव पळयतां, पूण असो इन्सिडेंट जाल्लेलो आसा. हे कोणाक भियना हे जे मायग्रंट्स नुस्तेकार जे आसा. सो हांव गव्हर्मेंटाक रिक्वेस्ट करता, तशेंच फिशरीज डिपार्टमेंट जे आहा तेंचेर रिक्वेस्ट करता की ह्यो बोटी जाता तितले बेगीन सीज करच्यो. आयज जो इन्सिडंट जाला तेजेर कितें तरी मुखार एक्शन जावची अशी आमकां दिसता. पूण आमी सगळे जाण आयज पुलिशेन येयल्या, कारण ही गजाल जाले कितकीशीं वर्सां आमी कुणेकार भोगतात. कित्याक कुणेकार म्हळ्यार आमी कुणेकार फिशरमॅन भोगतात. आयज फिशींग एक्टिविटी जी आहा कुणेची ट्रेडिशनल ती खंय तरी काबार जायत वयता. कारण हे जे आवटसायडर येवन जे पाटले घेवन ते नुस्तें मारतात आनी ते एकटो आनी 2 जाण येना, कमीत कमी 6-6, 7-7, 8-8 ती व्हडी घेवन येतात आनी एकामेकाचेर आडवी तिडवी काटाळी सोडटा. तेंचे काटाळी म्हाका दिसता जवळ जवळ 5-5 किलोमिटर सुमार चलता, मुखार चलता. आनी अशी फिशींग एक्टिविटी जर केली तर न्हू जाल्यार आमची जे ट्रेडिशनल जे हारीकार आसा, जे काटाळे घालता, कोबली घालता, गरयता, तांकां एक बक्षीस सुद्दां मेळना. सो आयज ही परिस्थिती खंय तरी चड जाल्ली आसा. कारण एक 10 वर्सां पयलू अशें आशिल्लें की आमी थंय कितें काटाळी घेवन गेले जाल्यार आमी जीव धादोस जावन येताले नुस्तें घेवन.
आयज थंय एक बोक्शे लागपाक आमकां कुस्तार जाल्लें आसा. सो हें कित्याक लागून जालां? कारण ही गजाल जी हे जे भायलेच्यान बाणास्तारी बसतात पळय नुस्तें घेवन, तुमी केन्नाय गेले जाल्यार तुमकां पाटल्यान हे घेवन कायलींनी घेवन ते बसता ते दिसता आसतलें. हे नुस्तेकार सगळे वाट लायल्या आनी तेंचे कडेन ना एक रजिस्टर ना, तेंचे कडेन कसलें लायसन ना. ते म्हाका दिसता पुलीस व्हेरिफिकेशन सुद्दां आसचें तेंगेलें. खंय तरी एकी कडेन रावतात आनी ते त्यो बोटी घेवन भोंवतात आनी दर्या मेळटा तितून काटाळी घालतात आनी ते आपलें हें करतात. सो हांव म्हणटा, हांव मागता कितें हें सगळें बंद जावपाक जाय. कारण ही आमची पुणेची ट्रेडिशनल फिशींग एक्टिविटी जर वाचून दवरपाक जाय, हें बंद जावपाक जाय. आनी जर तर आमी तांकां विचारूंक गेले कोयत्यो, कुराड्यो, सुरयो, फातर शेवटीदाक हे असल्यो एक्टिविटीज करतात. फाटल्या तेंपाक गाडयो भरून येयले, 25 जाण येयले, मारले गेले 2 जाणां. हें खंय आमी कर्नाटकान गेल्यार आमकां कातरून वडयतले ते, आनी आमी हे पोचून घेवपाचे हांगसर गजाल्यो. फाल्यां आमकां खंय तरी लॉ एंड ऑर्डर हातीन घेवचो पडटलो. कारण आमकां सेल्फ डिफेन्स करतलो, आमचो जीव वाचयतलो जाल्यार आमकां सेल्फ डिफेन्साक तांकां मारचें पडटलें. मागीर दोश आमकां दिवपाक जायना. डिपार्टमेंटाची फॉल्ट आसा. कारण जानेवारीन कंप्लेंट दिल्ली, अजून मेरेन तेंचेर एक्शन जावना. हितून खंय तरी गव्हर्मेंटाचे जे डिपार्टमेंट आसा हे फॉल्टी जाल्ले आसा. फाल्यां सकाळीं लॉ एंड ऑर्डर हातीन घेतली, मारली, मारामारी जाली, कोणाक कितें जालें जाल्यार आमकां दोश दिवचो न्हू गव्हर्मेंटान, पुलिसांनी आमकां दोश दिवचो न्हू. कारण हे सगळे कंप्लेनी ज्यो आहा सगळे डिपार्टमेंटांनी पावल्ल्यो आसा. भाजपान आपली 2 नांवां दिल्लीश्वरा कडेन धाडल्यात. काँग्रेसीचें थरोंक नासलें. बरेच जाण भाशीक मानून तयार आसले. आयज शिक्कामोर्तब जालो केतन भाटीकाराच्या नांवाचेर. काँग्रेसीचो राज्य प्रभारी माणिकराव ठाकरेंनी घोशणा केली. कृषी मंत्री आणि फोंडेंचो आमदार रवी नायक भायर पडले उपरांत हो जागो खालीच उरलेलो. वेंचणूक आयोगान कोड ऑफ कंडक्ट लागू केलो. वेंचणुकेची तारीख सांगली. आता काँग्रेसीन आपलो उमेदवार जाहीर केला. राज्य प्रभारी माणिकराव ठाकरेन सगळ्यांबरोबर चर्चा करूनच हे नाव नक्की केल्ल्याचे जाहीर केले. इस उपचुनाव में, कोंडा के चुनाव में 9 अप्रैल को जो चुनाव होने जा रहा है उसमें कांग्रेस पार्टी ने स्टेट लेवल की जो सिलेक्शन कमेटी उसकी मीटिंग हुई थी, जिसमें पीसीसी प्रेसिडेंट, सीएलपी लीडर यूरी जी और सब कमेटी के सदस्य ने मिलकर केतन भाटीकर जी का नाम तय किया. और तय करने के बारे में ये हमारे हाईकमांड के पास जो कांग्रेस पार्टी के अध्यक्ष है मल्लिकार्जुन खड़गे जी के नेतृत्व में जो CWC दिल्ली में होती है, उसमें राहुल जी गांधी, सोनिया जी गांधी और जो CWC के सभी मेंबर्स ने जो प्रदेश से नाम सिफारिश करके वहाँ गया था उसको मंजूरी आज दी है. और 4:30 बजे यहाँ पर केतन भाटीकर जी का जो उम्मीदवारी का जो हमने नाम तय किया था, भेजा था, उसको सम्मति दी है CEC कमेटी ने. और आज हमने सब मिलकर उनका स्वागत किया है. PCC प्रेसिडेंट यहाँ पर है, हमारे सीनियर वाइस प्रेसिडेंट शेख साहब हैं. तो हम समझते हैं कि जो भी बीजेपी को हराने के लिए इस तरीके का सब इकट्ठा होकर हम मजबूती के साथ एक मोर्चा खोल के केतन जी के पीछे मजबूती के साथ कांग्रेस जो कैंडिडेट है उनके पीछे मजबूती के साथ खड़े होंगे, ऐसे हम उम्मीद भी करते हैं. क्योंकि बीजेपी को हराना है तो सब एक साथ उन विचारों के लोगों ने एक साथ होकर केतन भाटीकर जी को वहाँ जो कांग्रेस कैंडिडेट हैं उनको जितवाने के लिए उनका सबका प्रयास रहना चाहिए. उम्मीद भी उन सभी लोगों से हम करते हैं. श्री राहुल गांधीजी, मल्लिकार्जुन खरगेजी आणि गुरुरावजी यांचे मनातल्यान आभार मानता. त्याचप्रमाणे आमचे माणिकराव ठाकरेजी जे पहिल्या दिसा पासून आमच्या बरोबर उभे आहात आणि आमचे अध्यक्ष अमित पाटकरजी आणि संपूर्ण गोयची आणि सेंट्रल काँग्रेस कमिटी यांच्या आभार मानता. त्याचप्रमाणे हांगा आयिल्ले सगळे बशिल्ले आमचे ब्लॉक प्रेसिडेंट पासून हांगा महिला अध्यक्ष
आणि स्पेशली जर हांव कोणाचे आदार मानता जाल्यार राजेश वेरेकर बाबाचे. त्याने संपूर्ण मना काळजाच्यान म्हाका सपोर्ट दिलो, आदार दिलो. आनी मोठी गजाल म्हळ्यार स्वता वचून गेले जावं नये आनी पोंडा जिकू म्हणून जेन्ना तो वता आनी नांव आपले डिलीट मारता आनी केतनाक फुडें काडटा, ताजे उपकार आमी केन्ना विसरचे ना. हाचे हांव पूर्ण ग्वाही दिता. आनी त्याच प्रमाणे आमचे समस्त कार्यकर्ते आनी संपूर्ण जे पयलींच्यान काँग्रेस सिनियर कार्यकर्ते आहात आनी आमचे कार्यकर्ते ते दोगांयचे आज एक तरेचे एक जाल्ले आसा आनी तांच्या आदारान आमी पूर्ण तरेन फुडें सरतले. म्हापसा नुस्तें मार्केटात 3ऱ्या मजल्यार उजो लागून 3 उदका टाकयेचो लासून गोबर जालो. एक उदका टाकी वाटोवपाक उजो पालोवपी दळाक यश मेळ्ळें. साधारण 5 सुमार हो उजो लागला असो येता असो अदमास फायर फायटरांनी उक्तायलो. उदका टाकयांक उजो कसो लागलो असो प्रश्न तेंकाय पडलो. खोलायेत वचून सोदपा सारकी ही गजाल आयकात फायर ऑफिसराक. साधारण आमकां न्हय 5:30 सुमार कॉल आयलो की फीश मार्केटान उजो लागला म्हणून. सो आमी तुरंत गाडी टर्नआवट केली. 2 मिनटांनी आमी पावले थंय. जाल्यार वयर पळयता जाल्यार हांव चड ब्लॅक धुंवर येवपाक लागलो. आमी वयर गेले, स्टेरकेस तेजी शिडी आहा, ते शिडीचेर वयर चडून पळयले जाल्यार उदकाचे टाकी आहा ते पेट्टा. सो 4 टाकी आसले भितर. 4 टाकयेंतल्यान ते एमटी, 4य एमटी आसले, उदक बी कांय नासलें. तितले 3 टाकये जळोन खाक जाले. एक तर सारकीच जळोन खाक जाले, दुसरी 2 आहा ते मातशे बुराक पडले तेका हीट लागून ते हें जालें. एक आमी वाटोवपाक यश मेळयलें. सो तो उजो कसो लागलो, कितें लागलो हें आमी सांगूंक शकना, कारण थंय लायटीचो सोर्स कांय नासलो, इलेक्ट्रिसिटी कांय ना थंय. फक्त एक केबल आसले पळय ते वेल्डिंग केबल आसले काम जाय. पूण थंय काम चालू नासलें, फातोडी काय काम चालू नासलें. पूण आमी आतां सांगूंक शकना एक्झॅक्टली ते उजो कसो लागलो, कितें लागलो. आनी ते झाड आसलो पळय म्युनिसिपालिटीचो, ताका आमी विचारलें बाबा कितें. तो म्हणपाक आपणाकूय खबर ना, आपूण ते दार कितें खंयचे ते लॉक पडलें आनी मागीर भितर येयलो. आमी सांगूंक शकना एक्झॅक्ट कित्याक. उदक नाशिल्लें भितर. उदक नासलें, उदक अजिबात नासलें भितर. एमटी 4य एमटी. सो कोणाक इंजरी काय जावना कोणाक, फक्त ते डॅमेज जाले. 10 जाले व्हडले टाकये ते. टाकये आतां म्हाका अरावंड म्हाका दिसता 10,000 लिटराची टाकी एक ती. सो 4 टाकये आसले, 3 टाकये डॅमेज जाला, एक टाकी सेफ जाला. दिवचल नगरपालिकेची निमाणी बसका बुधवारा जाली. पालिका मंडळाचो 5 वर्सांचो कार्यकाळ मार्चात सोंपता म्हणून ही बसका निमाणी बसका मानली. बेकायदेशीर बांदकामां, कोयर वेवस्थापनाचे आडती पडती चर्चाय जाली. पालिका वाठारात रावतल्यांनी समाजीक लागणूक दाखोवपाक जाय. दिवचलकार कोयर दारात येवन कोयर एकठांय करपी पालिका कर्मचाऱ्याकडे दितात, पूण भाड्यान रावपी लोक उक्ते सुवातेर कोयर बडयतात. परिणाम जळीमळी कोयर पातळिल्लो दिश्टी पडटा. अशांनी शिस्त राखतना पालिकेच्या कर्मचाऱ्याकडेनच कोयर दिवचो असो उलो नगरसेवक सतीश गांवकारान मारला. आयची जी मिटींग आसली, आयज ह्या कावन्सिलाची आमची लास्ट स्टॅनराचो लास्ट मिटींग आसली. आनी हितून एक विशय आसलो तो गार्बेजीचो आसलो. आमचो गार्बेजीचो विशय म्हणजे बिचोले नगरपालिका जी आसा पळय ती गार्बेजीच्या विशयाचेर सामकी सेन्सिटीव आसली. जेणे करून आमचे जे लेबर्स जे आसा पळय ते कंटिन्युअसली म्हणटा ती 8 दीस 7 दीस म्हणटा ते गार्बेज काडपाचें काम करतात. पूण एक अशें दिसून येयलें की जितलें जरी काम केलें, जितलें क्लिननेस करपाचें हें दवरलें सुद्दां, जाल्यार आमचे भारताचे माननीय पंतप्रधान हांच्यांनी एक नारो दिल्लो आसा की स्वच्छ भारत आसूंक जाय म्हणून तेजेर. आनी ह्या हितूनसून अशें प्रत्येक नागरिकाची कर्तव्य आसा की आपली एरिया जी आहा पळय ती स्वच्छ आसपाक जाय आनी आपूण त्याच पद्दतीन तेजेर अलर्ट आसपाक जाय. पूण अशें कितें जाता की जे भायल्यान मायग्रंट जे लोक आसतात पळय थोडे ते जेणे करून विराडाक रावल्ले आसतात ते लोक कितें करतात, सांजचे एक सामान हाडलें कितें हाडलें जाल्यार ते प्लास्टिकाचे दुसरे दिसा कितें करप, सकाळीं वयता आसतना व्हरप आनी रोड सायडीक उडोवप. आनी तो म्हणटा तो आमकां खूब म्हणटा तो बिचोलेन म्हणटा तो त्रास जाता. ताका लागून आमी प्रत्येक फावटी अहोरात्र प्रयत्न करता, अवेरनेस करता हांगासर भितर की लोकांनी कचरो ओवर आसल्याचे कुशीक उडोवचो न्ही, जावं ब्लॅक स्पॉट तयार करचे न्ही. आनी तितून आमकां खूब म्हणटा तें यशूय येयल्लें आसा. कित्याक आतां
जितलें जें काम करता पळय तितलें तुका आनी ह्या वाड्याचो जबाबदारी वाडत रावता तशेंच जितलो कचरो काडप पळय तितले आनी कचरो हाडून लोक उडयत रावता म्हणून हांव सगळ्यांक बिचोलकारांक आमचे विनंती करता की तेंच्यांनी मनापासून ठरोवपाक जाय जे आमचे बिचोले म्युन्सिपालिटीचे जे लेबर्स येता पळय डोर टू डोर गार्बेज कलेक्शनाक येता पळय जो आपलो कितें कचरो जाता पळय जावं सरावंडींग एरियाक जे कोण क्रिएट करता पळय कचरो तो ते कुंडेन घालून तेंचे कडेन दिवप जेणे करून तो व्यवस्थीत प्रमाणे तो गार्बेज ट्रिटमेंट प्लांटाचेर पावता आनी ताका विल्हेवाट व्यवस्थीत लागता येवची. GPS प्रणाली वापरून पुराय नगरपालिका वाठाराचे सर्वेक्षण केला. GPS प्रणालीन आणि सर्वेक्षणांतल्यान दाखयल्ले माहितीचेर आदारून बेकायदेशीर बांदकाम आशिल्ल्या घरांक अतिरिक्त हाऊस टॅक्स भरचो पडटलो. ते भायर घरां भाड्यान दिल्ल्या घर मालकांक दर वर्सा पालिकेक 1 म्हयनो भाडें दिवचे पडटले. तशें केल्ल्यान पालिकेची येणावळ वाडटली. नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकारान सांगले. आज जो आमची स्पेशल मिटींग घेतली असो पयलो विशय आसलो म्हणजे जी आमची इलिगल घरां आमी आसा कोणी एक्सटेंशन केल्या वाडयल्या भाडेकरू आसा तेच्या खातीर आमी टॅक्स घेवपाचो म्हणून ती आमी सगळे फायनल जाल्लें आसा. सगळ्यांचे आमी मेजरमेंट बी केल्लें आसा. कोल्ड्रो कंपनीक आमी कॉन्ट्रॅक्ट दिल्लें तेच्या खातीर आमी अशें केलां की आतां स्टार्ट करपा खातीर आमी ते कंडिशन घालून एक्शन हें केलां की रेजोल्युशन घेतला की तेंचे कितें आसा ती कशें हे घरांक टॅक्स दिवपाचो. रेगुलर म्हणजे हे न्हू इलिगलूच ती आसतली पूण ते कोणी वयर घर बांदलां घराक पडवे काडल्या तेजो टॅक्स आमकां दिवपाचो. तशेंच कोणी भाड्याक रूम म्हणजे भाड्याक दिवप करपा खातीर रूम काडल्या 4-5 रूम काडल्या त्या रुमाची लांबी रुंदी जी कितें आसा ती मेजरमेंट काडून आमकां जो म्युन्सिपालिटीक आसा तो टॅक्स भरपाचो. कित्याक कचरो रस्त्याचेर उडयता म्हणजे दिवचलेन त्या मानान सबंद गोंयांत दिवचलेन कचरो कमी उडयता रस्त्यार पूण हे जे भाडेकरू बी आसा ते थोडेशे कचऱ्यान उडयता म्हणून हे जेन्ना सगळे तेंचे पयशे कलेक्शन जातले भाडेकरूचे बी तेन्ना आपोआपूच ते सगळे कचरो म्युन्सिपालिटीक दितले. आमचे कडेन आतां सध्या 2च ब्लॅक स्पॉट आसा. पयलीं खूब आसले ते सगळे आमचे झिरो जाल्ले आहा. फक्त 1 ते 2च ब्लॅक स्पॉट हे आसा. सांतोरकर देवळा कडेन 1 आनी मुस्लीम वाड्यार 1. बाकीचे कडेन कचरोचे कंप्लीट आमचे दिवचले झिरो जाल्लो आसा. अंत्रुज पत्रकार संघ आणि गोवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनाची 14वी क्रिकेट सर्त अंदू 21 ते 22 मार्चाक जावपाची आसा. कुर्टी फोंड्याच्या रवी सिताराम नायक कॉम्प्लेक्स ग्राउंडार जातले. हे मॅचीत वट्ट 23 संघ वांटो घेतले. अंत्रुज पत्रकार संघ आणि गोवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन दर वर्सा फोंड्या पत्रकार आणि फोंडा धारबांदोडा तालुक्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांमदी क्रिकेट मॅच घडोवन हाडटा. वर्सांवर्स सर्तीक घसघशीत प्रतिसाद मेळटा. कामाच्या वज्यांतल्यान मातसो सुशेग मेळचो हो मुखेल हेत आसलो तरी सरकारी कर्मचारी आणि पत्रकारां मदीं इश्टागतीचे नाते तयार जावचे होय सर्ती फाटलो एक हेत आशिल्ल्याचे जाळवणदारांनी सांगले. अंत्रुज पत्रकार संघ आणि गोवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन हाच्या संयुक्त विद्यमानान 21-22 तारखेक म्हणजे 21-22 मार्चाक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचें आयोजन केल्लें आसा. ही सर्त जी आसा ती सरकारी अधिकारी खातीर आनी निम सरकारी अधिकारी तांकांय आनी हातूंत सादारणसो 23 संघांनी वांटो घेतिल्लो आसा. दर वर्सा ह्या आमच्या स्पर्धेक जे टिम्स आसा त्यो वाडत आसा. हाजें कारण म्हळ्यार हातूंत जें कितें आमचें आतां बाब निलेश तांच्यांनी सांगलां की ऑर्गनायजेशन योग्य रितीन चलता आनी कोणाक कसलेच कटकटी नासतना बऱ्या तरेन हो टुर्नामेंट आसता. आनी अशा प्रकारचो हो टुर्नामेंट म्हाका दिसता गोंयांत आनी खंय जायना. म्हाका दिसता पयलीं आमीच आमच्या अंत्रुज पत्रकार संघान केल्लो आनी आतां कांय कडेन केला पण आमची जी पळय टुर्नामेंटाची एक गत आसा ती वेगळ्या पद्दतीची आसा आनी निलेश बाबा सारकिलो जो पळय आसा तो आमकां पूर्णपणे ह्या टुर्नामेंटाक सहकार्य करीत आसा. आनी हो जो पळय आसा फोंडा तालुका आनी धारबांदोडा हे 2 तालुक्यांतले जे सरकारी अधिकारी आसा ते हातूंत सहभागी जातात आनी आमकां सगळ्या कडल्यान बरें सहकार्य मेळटा. शिवाय आज आमचो जो पळय टुर्नामेंटाचो सुरवात जातली 21 तारखेक 9 वरांचेर आनी आमचो समाज कार्यकर्ते बाब निखील धुळेकर हांच्यांनी आपूण उद्घाटनाक येता अशें सांगिल्लें आसा. त्या प्रमाणे ते येवन तांच्या हस्तुकें उद्घाटन जातलें आनी शिवाय आमचे आनी समाज कार्यकर्ते वेलविशर आमचे कोण आसा तेय आसतले थंय. आनी दुसरे दिसा 22 तारखेक 4 वरांचेर फायनल जातली आनी ते वेळार समाज कार्यकर्ते कोण कोण आसतले
आणि तुमकां खबर आसा ह्या फावटी हांगा इलेक्शन आशिल्ल्या कारणान आमचे सरकारी अधिकारी कोण येवंक शकना किंवा आमचे MLA किंवा मिनिस्टर कोण येवंक शकना. ताका लागून आमचे समाज कार्यकर्ते कोण आसा तेच आपण येतले आनी आमकां सक्सेस कोलगेट असोसिएशन यांच्या सहकार्यान 14वी ही पोंडा धारबांदोड्यार त्यांनी कोलगेट टुर्नामेंट ऑर्गनायज करता आणि सेगीत 14 वर्सां जावपाचें कारण म्हणजे की ह्या पोंडा आनी धारबांदोड्याचे जे सरकारी निम सरकारी जे ऑफिसर्स आसा जे स्टाफ आसा हांच्या खातीर एक समन्वय आनी तांकां एकीकडे जाग्यार हाडून टुर्नामेंट ऑर्गनायज करून स्पेशली आमी जर स्पोर्ट्साच्या हितून पळयता जाल्यार हेल्थ हे मेन इश्यू आसता. सदांच ऑफिसान बसून कंटाळलेले आसता आनी म्हाका दिसता अंतूल पत्रकार संघची सगळी जी इनिशिएटीव आसा ही तांकां खातीर फायदेशीर आसा. आनी इनिशियली ह्या स्पर्धेक अशे 10-12 टीम पार्टिसिपेट जाताल्यो. आतां जो सक्सेस पळयला आनी जेंचे पार्टिसिपेशन पळयत जाल्यार आयज आमचे कडेन 23 टिमी ह्या टुर्नामेंटाक पार्टिसिपेट जाता. टेक्निकल सांबाळचें म्हटल्यार आमचे जे एम्पायर्स आनी टेक्निकल टीम आनी एम्पायर्स हे सगळे गोवा टेनीस बॉल क्रिकेट असोसिएशन सांबाळटले. त्याच परी जो बॉल आसतलो आमचो लास्ट इयर जो बॉल आसलेलो टॉस बॉल ह्या वर्साय तो टॉस बॉल ह्या स्पर्धेक स्पेशली खेळटले आमी. आनी ज्यो मॅचीस जातल्यो त्यो इनिशियली आमी थारायल्या ती 5 वरींची थारायल्या. मात कालांतरान वेळ पळोवन आमी 4 वरी किंवा 6 वरी आमी करतले. बाकीचो हांव सगळ्यां कडेन मागता स्पेशली जितले फोंडा वाठारांतले लोक आसा तेंच्यांनी मजत ह्या टुर्नामेंटाक येवन पळोवचो आनी तेंचे ऑर्गनायझेशन स्पेशली अंतरूज पत्रकार संघाचें जें ऑर्गनायझेशन आसा म्हणजे एक बारीक ते बारीक पॉयंट म्हणजे कोणूच चिंतूंक शकना की पत्रकार आसा आनी तांकां ऑर्गनायझेशन कितें कमी आसतलें काय म्हणून. तुमी खरेंच येवन पळयत जाल्यार तेंचे कडेन जी ऑर्गनायझेशन कॅपेबिलिटीज पळोवंक मेळटली आनी बऱ्यापैकी मॅचीसय पळोवंक मेळटली. दिवचलच्या मठ मंदिरात शिगमोत्सवात दिवचलच्या प्रतिभावंत कलाकारांनी शिवाजी सावंताचे मृत्युंजय हे महाभारत काळाची फाटभूंय असलेले दर्जेदार नाटक व्हडा ताकदीन सादर केलें. उत्कृश्ट तांत्रीक गजालीक लागून लोकांक एक सिनेमॅटीक नाटकाचो अनुभव घेवपाक मेळ्ळो. नाटकाचे दिग्दर्शन दिवचलचो प्रतिभावंत रंगकर्मी नरेश कडकडीन केल्लें. सुदत्त शेणवी मांद्रेकाराची ही निर्मणी. खाशेले नेपथ्य अभ्यासपूर्ण भेस येवजण लायट डिझायन संगीत अभिनय रंगवण आणि ह्या सगळ्यांचो बेस बरो मेळ ह्या नाटकात पळोवपाक मेळ्ळो. पळोवया ह्या नाटकातले कांय देखावे. जीवनात जे जे म्हणून महान आहे ते ते प्रदान करणारे एक अमृत काव्य. त्या अमृत काव्यातील एका दीप्तिमान सूर्यकुळाची भाव विभावांची हर्ष विमर्शाची ही रोमांचमय विस्फोटकारी संघर्ष कथा. सूतपुत्र आहे साक्षात पुत्र सूतपुत्र. राजवाड्याच्या काळजावर बसून कपटासारखा ऐका बोलणारा माझा बंधू हंसुट आणि पर्णकुडीच्या छपरावर बसून काव काव करणारा काच पक्षी कोणीकडे जा धुळीला जा आपली अश्वच्या आघात लक्षात ठेवा. हा कर्ण नाही अंधराज आहे. या दुर्योधनाचा प्राणप्रिय स्नेही झालाय तो. कलेवराला साक्ष ठेवून शपथ घेतोय निर्दयीपणे तुम्ही प्राण घेण्याचे अर्जुनाचा मीही छेदीन कंठनील. याच विजय नुकसान हा कर्ण जिंकण्यात हे तो सुदामना अर्जुन मधाचे.
ही माळा, ही विजयी माळा जी गळती चौकीत आहे. सर्वश्रेष्ठ अजिंक्य धर्मीय राजू, जय हो, जय हो, जय हो, थांबा, थांबा. सर्वश्रेष्ठ अजिंक्य धनुर्वीर म्हणविणाऱ्या या अर्जुनाची सर्वश्रेष्ठ स्पर्धा खेळण्याची आज मला संधी मिळेल काय? पुरुषार्थाची पूजा बनणाऱ्या हस्तिनापूरच्या या पौरजनांची न्यायदानी वृत्ती लोप पावली नाही मिळणार मला संधी. दिग्गज अभिनेतो दिग्दर्शक नरेश आनंद कडकडेन ह्या आधी तो मी नव्हेच, शंभूराजे, कोर्ट मार्शल सारखिली वेगळे धाटणीची नाटकां दिग्दर्शित करून हे माचेर केल्यांत. अनु वेगळे तयारेन तेणे मृत्युंजय सारकेले नाटक कॉम्पॅक्ट करून सादर केलें. नरेश कडकडे, शिरीष कळंगुटकार आणि रंगभूषाकार साजरो शेटगांवकार प्रायम टीव्ही कडेन उलयले. प्रयोग करीत रावता जेणे करून लोकांकूय आकर्शीत जावंक जाय, लोकूय प्रेक्षक वर्गांक हे दिवंक जाय. आनी म्हणूनच म्हाका अशें दिसता की एक गोश्ट लोकांक नवी नवी कितें दिवची म्हणून. प्रत्येक शाळा म्हणजे हाज्या पयलीं आमी छत्रपती संभाजी महाराजाचेर काडलें, ताज्या पयलीं रणांगण केलें, ताज्या पयलीं मारी आईची श्रद्धा केली, नंतर लास्ट इयरूच हांवें कोर्ट मार्शल हो मिलिटरीचेर डिपेंड सीन केलो. आनी एक अशें दिसलें की हे खेपे आमचे पयलींचे हांगा नाटक जालें तें रामायण बी काडटा अशें जालें. पण म्हाका अशें दिसलें की रामायण जेन्ना जाता तेन्ना महाभारत कित्याक जावचें न्ही काय म्हणून. आनी त्या संदर्भान हांवें अशी चर्चा केली आनी महाभारताचो मेन नाटक म्हणटा तें एक तर कोंते नाल्यार मृत्युंजय अशें नाटक आसा जें प्रोज म्हाका जाय आसलें. करता आसतना ते एक वेगळ्या पारंपारीक दृश्टीन करया की वेवसायीक अशें नाटकाची बी जी आसा पड्ड्या बी हें म्हाका नाका म्हणून हांवें वेगळीच ब्लॅक स्टेज म्हणजे ब्लॅक स्टॉय हे जो ब्लॉक स्टेज आसता तो करून हो नाटक एक फिल्मी स्टायलीन हें नाटक जें आसा तें हांवें एक घडयल्लें आसा. आनी इट इज जस्ट लायक ए सिनेमॅटीक पिक्चर कसो नाटक आसा. आनी हातून भरसरीत अशे कपडे दिसचे ना, म्हणजे पड्डे बी दिसचे ना, कॉस्ट्यूम कलाकारांचो मेळटलो पूण बाकीचे अशें मेळचें ना. बाकीचे जे कितें आसा ते तुमी लोकांक कळटलें. मुद्दम लोकांनी हें नाटकां पळोवंक येवची. एक वेगळें नाटक आसतलें. वेशभूषा आसूं, रंगभूषा आसूं, प्रकाश योजना, नेपथ्य प्रत्येक गोष्टीचेर भर दिता आनी स्पेशलायजेशन करता. स्पेशलायज हें कित्या खातीर? कारण हें उत्सवी रंगमंचा वयलें नाटक. इतले कश्ट कित्याक घेवचे आसतात? ना कितें आसा की म्हाका एक दिसता की ह्या देवीन म्हाका एक स्फूर्ती दिली आनी तिच्या आशिर्वादानूच आयज जो नरेश कडकडे म्हणून जो गोव्यान जो आसा तो तिच्या आशिर्वादान आसा. आनी बाकीचे म्हजे मित्र जे आसा हांचे सहकार्या मुळेच आयज नरेश कडकडे लोकांक दिसता. तेंचे रणांगण सुद्दां आमच्या जितेंद्र परब पेंटर ते आमचे मित्र आमी गेल्या 2 वर्सांक रोजभरान रणांगण नाटक केल्लें. रणांगण नाटकांत सुद्दां अशेंच जायतीं पात्रां आसात पूण तितके आवाज होमो धलपाक म्हणजे काय तरी ताका एक प्रमुख आसता तेचेर बरेंच हें आसता, कश्ट आसता. पूण त्याच्या सहकार्यामुळे आतां कडकडे बाईन सांगल्या प्रमाणे त्याच्या पाडसून तेचे प्रेक्षकूय आहात आणि तेचे ऑडियन्स कलाकारूय आहात म्हणून येदी व्हडली नाटकां पेलता अशें आमकां तरी दिसता. तशें ना ती सादारण आमी गांवांत सुद्दां शिगमोची नाटकां करता पूण असली येदी व्हडलो मेन व्हडले कलाकार जे आमचे खांडोळकार बाईची लायट, तुमचे म्युजीक आणि इतर असे 2-2, 4-4 पेंटर असे शक्य नासता ते. पण तेंची एक परंपरा आणि त्यांनी कशेंच भुरग्यांक अशें प्रोत्साहन दिलें आणि पेंटराकय सहकार्य केलं. आमकां पेडण्यान ते फोन करून बी जितेन बाई सांगता बाबा अशें आर्ट शेडगांवकर हाड आमी हे सगळें करता आणि अशीच परंपरा फुडें ही भुरग्यांनी चालू दवरूंक जाय. हाका लागून पर्सनली हो रोल सामको काळजा सावन तेकलेलो. कारण हांवें आयकलां, कारण हांवें म्हज्या पप्पाक केन्नाच पळोवंक ना स्टेजीर, पण तेणें खंय आपल्या टायमार हो भिष्माचो रोल केल्लो आनी इट वॉज हीज लास्ट रोल. ह्याच स्टेजीर तांच्यांनी केल्लो आनी इतक्या वर्सां उपरांत म्हाका हो रोल करपाची संदी मेळ्ळी.
ताका लागून आमी स्टडी म्हटल्यार नरेश काकान सगळे जे पौराणीक कितें आसा वाचन आसा ते सगळें आमी करून हो रोल बसयला. लेट्स सी कसो जाता तो. ह्या खातीर कितें तयारी केली? तर तयारी म्हटल्यार हांवें कॅरेक्टराक लागून एक तर मृत्युंजय नाटक वाचलें, मृत्युंजय जी कादंबरी आसा ती वाचली आनी भिष्मा बद्दल जें कितें लिखाण मेळटा तें वाचून काडलें. म्हणजे कसो प्रत्येकान कॅरेक्टर केला, थोडे यूट्यूब व्हिडियोज पळयले प्रत्येकाची उलोवपाची भाशेची शैली. पण एकूच हांवें याद दवरलें की आय शूड नॉट इमिटेट समबडी, कोणाची तरी तंतोतंत कॉपी करप न्ही, पण भीष्म कसो उलयतालो कसो तें मातशी स्टडी करून घेतली. मामा 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 यासाठी नाही आणलं मी तुम्हाला गांधार देशाहून हस्तिनापुरात. इथं कवड्यांच्या कवड्या व्हायची वेळ आहे कौरवांच्या, पण तुम्ही निर्धास्त कवड्या पिकून पळ खेळता. काय झालं राजा, एवढं संतप्त का होतंस? काय व्हायचं राहिलं हे? कांपिल्य नगरात स्वयंवराचा पण जिंकून त्रिपदांची सुगंधी राजकन्या घेऊन गेला तो, आणि तुम्ही निर्धास्त बसलात. अरे ही क्षत्रियांची प्रतिष्ठा आहे, प्रतिष्ठा. एक वेळ खरा क्षत्रिय द्वंद्वाचा आवाज दाखवेल, पण द्विताचं नाही. क्षत्रियांची लक्षणं ऐकण्याचा भीत आलाय मला. कर्णाचा ऐन तारुण्यातील पुत्र सुधामन वधा त्या अर्जुनानं कांपिल्य नगरात. तरी मी स्वस्थ कसा असंच म्हणायचंय ना तुला? होय. तुझ्या या जीवनाच्या घोर अज्ञातवासात तुझा काहीच दोष नाही. दोष असेल तर फक्त एकाचाच, माझ्याचा, आपल्या राजकौमार्याचा की माझ्या अजाणपणाचा? नाही, जगाला अंधकारातून मार्ग दाखवणाऱ्या तुझ्या त्या दिव्य पित्याचा. कधी तुझं तरी जीवन उजळलं आहे तुझ्या पित्यानं? माझ्या पुत्रा, सामान्याची दुःख सामान्य असतात, असामान्याची दुःख असामान्य असतात. डोळे मिटून मूकपणे ती सहन करावीच लागतात. आकाशा एवढं, या गंगे एवढं मन मोठं करून ती तू आजपर्यंत धैर्यानं सोसली आहेस, आणि म्हणून काय? म्हणूनच या सर्वाचा शेवट करण्यासाठी आले आहे. दुर्योधन, पांडवांच्या विनाशाची अशक्य स्वप्न या कर्णाच्या पाठबळावर नको रचू. अर्जुनाला जिंकणं सोपं नाही, तो अजिंक्य आहे. असा तुला गगनभेदी अभिमान वाटतो, तो हा कर्ण अर्जुनाच्या पासंगालाही पुरला नाही. कोणता केला आहे पराक्रम त्या अर्धरथानं? दुर्योधन, सोडून दे त्याला. पितामहा शांत व्हा. माझा पुत्र मूढ आहे. उदार अंतस्करणाने माफ करा त्याला. नाही, मी मूढ नाही. कसल्या क्षमेची अपेक्षा नाही मला. या राजसिंहासनाचे उत्तरदायी कोण होईल ते आता एकच ठरवेल. या प्रचंड स्कंदातील सामर्थ्य समांगणावर पूर्ण नव्हे. अंगराज, चला. थांबा. हा राजदंडक जर तुम्हाला मधांध करून गुरूंचं उद्याचं वैभव असलेल्या शत वीर योद्ध्यांच्या प्राणांची द्यूत खेळण्यासाठी एवढा प्रवृत्त करीत असेल तर हा राजदंड तुम्हा सर्वांच्या प्राणापेक्षाही तसा कवडी इतका क्षुद्र आहे हे या निर्वाणीच्या क्षणी दाखवून देण्यासाठी मी या राज्याचा एकमेव स्वामी, शेवटचा गुरु, संतपुत्र भीष्म हा राजदंडाचा फेकून देत आहे. सूर्यपुत्रा, तूच आहेस या विश्वातला सर्वश्रेष्ठ महारथी. अमृताच्या तरी बरसू लागल्या.
अमरस्तुरी हे किरणाने नफा आकाश उजळून गेलं. कसलीही कटुता या विश्वाचा करता माझा पिता साक्षात भास्कर विजयी स्वांचा रथ घेऊन मला द्यायला आला आहे. माझ्या मातृछायेला या करणाचा प्रणाम करा. हे शक्रधरा, मी प्रस्थान करतोय. मी प्रस्थान करतोय. गोंयांतलो शिगमोत्सव हो गांवागांवांनी वेगवेगळ्या पद्दतीन मनोवपाची पद्दत आसली. गांवांत शेतकरी भाव जास्त करून हो रोमटामेळ खेळगडे अशे उत्सव मनयताले. ताचो भाग म्हणून हो शिगमो राज्यस्तरीय सरकारान शारांनी मनोवपाची प्रथा सुरू केली. मंगळारा देव रवळनाथ आनी देवी भगवती हाका नाल्ल अर्पण करून पेडणेचे आमदार प्रवीण आल्लेकार हांणी पेडण्या शिगमोत्सवाची सुरवात केली. शिगमो गोंयकारांच्या घोस्ताचो उत्सव. तो गांवांनी वेगवेगळे तरेन वेगवेगळ्या परंपरा सयत मनयता आसले तरी उमेद सगळीच कडेन तितलीच पळोवपाक मेळटा. हे मतींत घेवन गोंय सरकारान सरकारी शिगमो सुरू केलो. पेडण्याय लोक ह्या उत्सवाचो घोस्त काडटात. पळोवया पेडणेचो शिगमो. आयज आमचो गोवा पर्यटन खातें आयज तर्फे आयज आमकां सगळ्या गोंयभराक आयज आमकां शिगमो उत्सव हो आयज जाता. त्यात हेतून आमी आयज आमची परंपरा जी आसा जी तशी आमी पेडण्यान टिकोवन दवरलेली आसा, जी आयज देवाचो आशिर्वाद घेवन आयज आमच्या रवळनाथाचो तसोच आमच्या भगवतीचो आशिर्वाद घेवन आयज श्रीफळ दवरून आमी सगळीं जाण म्हाजे कार्यकर्ते तशेंच बरे मागपी सगळे आमचे BJP सरकाराचे आयज सगळे जाण मेळोन आयज आमी हो आयज आमच्या पेडण्यान हो उत्सव मनयतात. ताका सगळ्यांचो प्रतिसाद आसता म्हणून हो सगळ्यान बऱ्यान बरो हो आयज आमचो पेडण्या हो उत्सव बऱ्यान बरो जाता. ताका लागून हांव जशें आयज आमचो डायनॅमीक CM हो आयज आमच्या जी परंपरा जी आयज आमची टिकोवन दवरलेली आसा ती आयज खऱ्यांनीच ताका हें करता. कित्याक तेणी सगळे आयज गोंयकारांक हो आमच्या हिंदू धर्माक ते आयज आमकां कितें तरी आमचो कल्चर हो फुडें वयता. जे आयज आमी रोमटामेळ म्हणनाका तशेंच आमच्या चित्ररथ आसता तशेंच आयज आमी हांगासर फॅन्सी ड्रेसूय दवरलेले आसा जे भुरग्यांकूय बी खंयसर स्टेज मेळची आनी भुरगीं आमची फुडें सरची खंय म्हणून आयज भुरग्यांकूय आमी तांकां हें दिता स्टेज दिता. तशेंच आयज आमच्या खुबश्या गांवांनी हे लोक खूब कश्ट घेतात जे आयज म्हयन्याचे म्हयने लागतात ते चित्ररथ करतलो जाल्यार आमकां ती फकाणां दिसता की येयलो काय गेलो म्हणटा अशें पळयलें काय, पूण ताका म्हयन्याचे म्हयने लागतात ते चित्ररथ सजयतलो जाल्यार ताका कश्ट खूब लागता. ताका लागून अशेंच भुरग्यांनी फुडें सरचें जाल्यार ही आमची परंपरा आसा ती टिकोवन उरतली आनी सरकार आमच्या बऱ्यान बरो सपोर्ट दिता. त्या सपोर्टान आयज आमी सगळे जाण MLA तशेंच मिनिस्टर आयज आपल्या गांवांनी आयज हो आमचो परंपरा दाखयतात जी आयज आमची लोकांनी अशीच दवरलेली आसा ती आमी टिकोवन दवरलेली आसा ती आतां आयज आमी साजरो करतात. ताका लागून सगळ्यांक हांव तुमकां सांगता जी आयज पेडण्यान जशें आयज आमी सगळे जाण एके कडेन येयल्ले आसा अशीच ही परंपरा फुडेंय बी टिकोवन उरची आनी सरकारान असोच फुडें सगळ्यांक असो साथ दिवचो. आनी आयज सगळ्यांक हांव पयलीं मना काळजांसून सगळे जाण हांगा येयलीं आनी असोच तुमचो साथ दिलो आनी एवरी इयर लोकनृत्य, वेशभूषा, घोडेमोडणी व चित्ररथाची सुरवात करतली. आयचो हो दीस पेडणेकारां खातीर खूब खास आसा, जेणे करून प्रत्येक गोंयचे कलाकार आपली कला सादर करपाक आयज पेडण्यान येयल्ले आसात. आमच्या गोंय सरकारान गोव्याची संस्कृती जपून ठेवपाक आणि फुडच्या पिढी कडेन
पोचोवपाक सदांच प्रयत्न केल्लो आसा. शिगमोत्सवच्या मिरवणुका, लोकनृत्य आणि ऐतिहासिक देखावे ह्या सगळ्यातून आमची गोमंतकीय अभिमान दिसून येता. गोवा पर्यटक खाते व गोवा सरकार यांच्यानी दर वर्षाप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा हो शिगमोत्सव आयोजित केल्लो आसा, जेणे करून आमच्या गोंयच्या कलाकारांक आपली कला दाखोवपाक खूप मोठो मंच मेळटा आणि आमच्या फुडच्या पिढीक आमची संस्कृती समजपाक प्रेरणा मेळटा. आमचे आमदार श्री प्रवीण आलेकर यांचो सुद्धा आमकां अशा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करपाक सदांच सहकार्य मेळटा. आजच्या ह्या कार्यक्रमांक भाग घेतलेल्या सगळ्या स्पर्धकांक, कलाकारांक माझ्या कडल्यान खूप खूप शुभेच्छा दिता. त्याचबरोबर आज संपूर्ण गोव्यातून जे चित्ररथ म्हणा किंवा रोमटामळे या ठिकाणी आपली कला पेश करणार आहेत, या सर्वांना तुम्ही एवढ्यासाठीच बघायचं आहे की त्यामधून तुम्हाला सर्वांना इन्स्पिरेशन मिळेल आणि आपण सुद्धा अशाच प्रकारे शिगमोत्सवामध्ये भाग घेण्याचं तुम्हालाही अशी बुद्धी व्हावी आणि यासाठी तुम्ही सर्वांनी हा शिगमोत्सव हा बघितलाही पाहिजे. पण त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपले जे कलाकार आहेत, आपल्या पेडण्यामध्ये कलाकार आहेत, या पेडण्यातल्या कलाकारांनाही उत्स्फूर्तपणे यामध्ये भाग घेऊन त्यांनी आपली कला पेश करायची आहे. आपल्या पेडण्याच्या विविध भागामध्ये रोमटामेळ खेळले जातात, तालगडी खेळली जाते, परंतु कैक वेळेला ही तालगडी म्हणा किंवा रोमटामेळ व्यवस्थितपणे किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये सहभागी होत नाही. या सर्वांना सहभागी होण्याची आकांक्षा उत्पन्न व्हावी. आपण सर्वांनी या शिगमोत्सवाच्या रोमटामेळांचा म्हणा किंवा चित्ररथांचा आस्वाद घ्यावा. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.